आई-वडिलांचा विरोध असतानाही निलेशने भूमीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. भूमीला मंगलदोष होता. त्यामुळे आईने भूमीला सून म्हणून कधीच मान-सन्मान दिला नाही. घरात घडणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी देखील तिलाच जबाबदार ठरवण्यात आले. एके दिवशी निलेश आजारी पडला. तेव्हा सुद्धा आईने घरात गोंधळच घातला. तेव्हा मात्र भूमी शांत बसली नाही. तिने तेव्हा, आई, मी तुला शेवटचं सांगतो, मी भूमी सोबतच लग्न करेन. नाहीतर मी आयुष्यभर लग्नच करणार नाही. मी बॅचलर राहीन आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. आता मी ह्या विषयावर तुमच्याशी वाद घालणार नाही. तुम्हाला काही आता जास्त पटवून देणार नाही. कारण याआधीच बऱ्याच वेळा सांगून मी आता थकलो आहे. तेव्हा निलेशची आई म्हणाली, बेटा, तुला समजत का नाही? आम्ही तुझ्यासमोर भूमीची कुंडली गुरुजींना दाखवलेली होती आणि त्यांनी भूमीच्या कुंडलीतील मंगल दोष देखील सांगितलेला होता. आता मला सांग, सर्व काही माहिती असूनही आम्ही तुझा विवाह मंगल दोष असणाऱ्या मुलीसोबत कसा काय करून देऊ? तुला माहिती नाही का, मंगल दोष असलेल्या व्यक्तीचा जीवनसाथी लवकर मरतो. म्हणूनच मी तुला सांगत आहे, तुला समजावून सांगत आहे. आता भूमीला विसर. आईने निलेशला खूप समजावलं, पण निलेश म्हणाला की जेव्हा मी भूमीला पाहिलं होतं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हापासूनच आत्तापर्यंत तिच्यावर अगदी मनापासूनच प्रेम केलं आहे आणि मी या पत्रिका जुळण्यावर विश्वास ठेवत नाही. म्हणून हा माझा अंतिम निर्णय आहे. शेवटी आईला आपल्या मुलाच्या आग्रहापुढे झुकावं लागलं आणि गुरुजींच्या सल्ल्यानुसार भूमीचा मंगलदोष दूर करण्यासाठी मग भूमीने निलेशसोबत लग्न करण्यापूर्वी एका झाडाशी लग्न केलं आणि त्यानंतर भूमीने निलेशसोबत लग्न केलं आणि भूमी वधूच्या रूपात निलेशच्या घरी आली. पण अजूनही निलेशच्या आईच्या मनात अस्वस्थता होती. म्हणूनच त्या तिला मनापासून स्वीकारू शकल्या नाहीत आणि प्रत्येक वेळी भूमीला दोष दिला गेला. पण भूमी एक सुशिक्षित सुसंस्कृत मुलगी होती. व सुसंस्कृत मुलगी होती आणि तिने सासूचे हे अनावश्यक आरोप, सासूचे वागणे मनावर घेतले नाही आणि असेच तिचे दिवस सासरच्या घरी जात होते. एके दिवशी निलेश ऑफिसमधून लवकर घरी येतो. तेव्हा आई त्याला विचारते, बेटा, आज लवकर का आला आहेस? मग त्याने आईला सांगितले की आज सकाळपासूनच मला खूप डोकेदुखी, खूप अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे माझ्यामध्ये ऑफिसमध्ये काम करण्याची इच्छाच होत नाही. तेव्हा आई म्हणाली, चल बेटा, लवकर आपण डॉक्टरांकडे जाऊयात. मग निलेश आई डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर कळलं की निलेशला मलेरिया झाला आहे आणि दोघेही घरी परतताच आईने मात्र घर डोक्यावर घेतलं आणि त्या बोलू लागल्या की जेव्हापासून ही मुलगी आमच्या घरी आली आहे तेव्हापासून त्रास आणि आजारच आहेत. आमच्या घरावर संकटे येत आहेत. ही अशुभ पायाची आहे. आता बघा, हिचा मंगलदोष आमच्या मुलालाही लागेल. उद्या माझ्या मुलाला काही झालं तर जबाबदार कोण? तेव्हा भूमी म्हणाली, मम्मी प्लीज, अजून किती अपमान करणार आहात? लग्न झाल्यापासून पाहत आहे, तुम्ही एकही दिवस माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नाही. घरात काहीही घडलं की त्याचा सर्व दोष मला देता आणि मी नेहमी या सर्वांकडे दुर्लक्ष करते, कारण मला सासरच्या मोठ्यांसमोर उत्तर द्यायचे नसतात. पण आज तुम्ही मर्यादा ओलांडली. जर मी आज बोलले नाही तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. मम्मी जी, जर तुमचा गुरुजींवर विश्वास नव्हता तर मग त्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही सर्व मंगल दोष काढण्याची प्रक्रिया का केली? तुम्ही आधी माझे लग्न झाडाशी का केलं? दोष माझा मंगल दोष असण्याचा नाही, तर दोष माझा आहे तुमची सून असल्याचा. कारण घरात जाणून किंवा नकळत कोणतीही अडचण आली तरी तुम्ही ती माझ्यासोबतच जोडता आणि जेव्हा सासू फक्त दोष देत असते, आपल्या सुनेचा तिरस्कार करते, मग ही सून सासूला दोष देणार
आणि त्याचा परिणाम मुलाला नाही तर संपूर्ण कुटुंबाला अडचणीत आणणार. आणि या सुनेच्या दोषातून केवळ सासूच मुक्ती देऊ शकते. सुनेला तुमची सून मानून, तिला मनापासून आपलं मानून घ्या. तिला मान द्या. तीही कुटुंबातील एक सदस्य आहे. कुटुंब एकत्र राहूनही तुमचे हे असे वागणे मला मंगल दोषापेक्षा अधिक वेदनादायक, त्रासदायक वाटत आहे. भूमीचे हे बोलणे ऐकून सासूचे हृदय हेलावत होते आणि त्यांनाही मनात पश्चाताप होत होता. काही दिवसानंतर निलेश पूर्णपणे बरा झाला आणि ऑफिसला जाऊ लागला आणि 2 महिन्यानंतर निलेशचा पगारही वाढला. जेव्हा तो घरी आला आणि त्याचे श्रेय भूमीला त्याने दिले, तेव्हा आई म्हणाली, "हो बेटा, हे सर्व श्रेय तुझ्या बायकोचेच आहे. पण तुझ्या प्रगतीच्या मागे तू मला श्रेय द्यायला विसरलास." तेव्हा निलेश म्हणाला, "आई, यावेळी भूमीची शुभ सावली माझ्यावर पडली, माझ्या प्रगतीवर. आणि आई, जेव्हा आपण वाईट कामाचे श्रेय भूमीला देतो, तिला दोष देतो, तेव्हा आजच्या यशाचे श्रेय देखील भूमीलाच द्यायला हवे." निलेश हसत म्हणाला. तेव्हा भूमी म्हणाली, "निलेश, तू पण माझ्याबद्दल असाच विचार करतोस का?" तेव्हा निलेश म्हणाला, "नाही भूमी, अजिबातच नाही. मला आईला हेच समजवायचं आहे की सुख आणि दुःख आहे हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत आणि आयुष्यात कधी सुख असतं तर कधी दुःखही असतं. यासाठी घरातील व्यक्तीला किंवा घरातल्या सुनेला दोष देणे योग्य नाही." तेव्हा आई म्हणाली, "तू बरोबर आहेस. तू आणि तुझी प्रगती मला या खोट्या दोषातून बाहेर काढण्यासाठी पुरेशी आहे. आजच्या नंतर मी भूमीला काहीही दोष देणार नाही." हे ऐकून भूमी आज खूप खुश झाली, कारण आज तिच्या सासूने तिला मंगल दोष तसेच सून दोषातून मुक्त केलं होतं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.